आपण पाहतोय भाग्यश्री या ठिकाणी आता तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तर मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची सुद्धा धरपकड करण्यात आलेली आहे। आता मात्र अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांची एक व्हॅन त्या परिसरातून मार्गस्थ होताना दिसतीये। कबूतरखाना बंदीचा विषय हा सामाजिक आहे असं आंदोलकांकडून म्हटलं जात आहे। नक्कीच लागवी आपण बघितलं की एक व्हॅन जी आहे पोलिसांची ती घेऊन गेली। खरं तर या व्हॅनमध्ये गोवर्धन देशमुख स्वतः आणि त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते देखील होते। त्या पोलिसांनी त्याआधी देखील एक व्हॅन सोडली होती, त्यामध्ये देखील 2 ते 3 कार्यकर्ते होते आणि एकंदरीतच इथे जेवढे कार्यकर्ते आले होते सध्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन गेलेले पाहायला मिळतात त्यांच्या व्हॅनमध्ये घालून। पण त्यांचा महत्त्वाचा प्रश्न जो होता तो लागवी हार होताच की आम्ही रितसरपणे नोटीस देऊन किंवा परमिशन मागून परवानगी पत्र मागून आम्ही हे सगळं आंदोलन करतोय आणि त्या दिवशी ज्या व्यक्तींनी इथे असंच येऊन आंदोलन केलं, हातात सुऱ्या आणि चाकू घेत आंदोलन केलं, त्या लोकांना तुम्ही कारवाई केली नाही आणि आमच्यावर तुम्ही कारवाई करताय अशा पद्धतीची जी धोरण आहे हे आंदोलकांनी आता अवलंबलेलं पाहायला मिळालं। त्यावरच ते भाष्य सातत्याने करत होते आणि आता जर बघितलं तर हे सगळे आंदोलक पोलीस घेऊन गेलेले आहेत। मात्र हा प्रश्न कायम अनुत्तरित आहे की जो जैन समुदायाने गोंधळ घातला होता त्यांच्यावर कारवाई का झाली नाही आणि जर त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर तुम्ही आमच्यावर का कारवाई करता, असा जो प्रश्न होता तो अजूनही अनुत्तरित आहे। आजूबाजूचे रहिवासी देखील खाली उतरणार होते, मात्र अद्यापही ते काही इथे फारसे कोणी उतरलेलं पाहायला मिळालं नाही। असं असलं तरी स्थानिक रहिवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होताना पाहायला मिळतो। अनेक वेळेला हे स्थानिक रहिवासी जे आहेत ते बोलण्याचा प्रयत्न करतायत की आम्हाला या कबुतरांमुळे खूप त्रास होतो, मात्र त्यांचं देखील इथे कोणी ऐकायला तयार नाहीये। एकंदरीत जर बघितलं तर इमारतींवर देखील काही जणांनी खाद्य ठेवलेले होते कबुतरांसाठी। इतकंच नव्हे तर काही जणांनी गाड्या आणल्या। आता या सगळ्या परिसरातल्या गोंधळानंतर मात्र अधिक बॅरिकेटिंग काही करण्यात आलेलं आहे का, अधिकची कुमक काही मागवण्यात येते का? या परिसराला अक्षरशः सकाळपासून आपण पाहतोय छावणीचं स्वरूप आलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून आता मात्र काय विशेष खबरदारी, अधिकची काही कुमक? नक्कीच सकाळपासूनच खरं तर अधिकची कुमकच मागवलेली आहे। लागवी आपण सातत्याने सांगतोय की दंगल पथक देखील इथे मागवण्यात आलेलं आहे आणि अजूनही तेवढेच लोक तेवढेच पोलीस इथे उभे आहेत। बॅरिकेटिंग जे सकाळी लावलेलं होतं तेवढंच बॅरिकेटिंग आता देखील दिसतंय। पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत। यामध्ये काही फारशी सकाळ नंतर काही वाढ केलेली पाहायला मिळत नाही, मात्र जेवढे सकाळी दंगल पथक मागवलेले होते, एक्स्ट्रा फोर्स मागवली होती, ते सगळे लोक अजूनही इथेच आहेत। त्यामुळे या परिसराला पूर्ण छावणीचं रूप आलंय। आपण सकाळपासूनच जसं म्हटलं आणि मगाशी देखील तुमच्या अँकरिंग मधनं जे समोर आलं की छावणीचं रूप आलंय, तर खरंच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। जे सर्कल आहे त्या पूर्ण सर्कलला पोलीस चारी बाजूनी उभे आहेत, चारी रस्त्याने उभे आहेत। मात्र एक नवल आहे की एवढं सगळं असताना देखील मराठी समितीचे जे आंदोलन करते होते ते इथे पोहोचलेले आहेत। एकीकरण समितीचे हे आंदोलन करते पोहोचले, त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला, त्यांनी त्यांचे माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्यानंतर पोलीस त्यांना आता घेऊन गेलेले आहेत। मात्र एकंदरीतच हे वातावरण जे आहे या परिसरातलं ते तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। लागवी अगदी पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। जैन मुनींनी या सगळ्या संदर्भात धमकी दिलेली होती, तर मराठी एकीकरण समिती सुद्धा आक्रमक झालेली होती। आता एक विशेष बॅरिकेटिंग या सगळ्या परिसरामध्ये करण्यात आल्याचं भाग्यश्री पाहायला मिळत आहे, तर बंदोबस्त देखील वाढवण्यात आल्याचं कळत आहे। साधारणतः 11:48 झालेली आहेत, 11:45 होत आलेले आहेत। पुढच्या 2 ते 2.5 तासामध्ये कोर्टात सुनावणीला सुरुवात होईल। बरोबर दुपारी 3 वाजता या सुनावणीकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत भाग्यश्री, कारण अर्थातच आजचा दिवस सर्वार्थानं महत्त्वाचा आहे। या निर्णयावर मराठी एकीकरण समितीची तर भूमिका ठरणारच आहे, शिवाय ज्यांनी म्हटलेलं होतं की धर्माच्या आड कोड जर आलं तर मात्र आम्ही कोर्टाच्या आदेशालाही मानणार नाही, असं ज्यांनी वक्तव्य केलेलं होतं त्या जैन मुनींच्या भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांच्याच नजरा आहेत भाग्यश्री।
नक्कीच लागवी. आज दुपारी 3 वाजता ही कोर्टापुढे उच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉक्टर आरिफ यांच्याकडे ही सुनावणी होणार आहे. आणि एकंदरीतच जर बघितलं तर याला जी स्थगिती दिली होती भाग्यश्री, आता एक अशी माहिती मिळते मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख त्या ठिकाणी पोहोचले असल्याची बातमी समोर आलेली आहे. भाग्यश्री, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख त्या परिसरात पोहोचल्याचं आता कळतंय. भाग्यश्री, तुमच्यापर्यंत या सगळ्याविषयी काही अपडेट पोहोचतायत का? नक्कीच आपण बघतोय की काही मराठी समीकरणाचे काही लोक इथे आलेले होते. यामध्ये गोवर्धन देशमुख या व्यतिरिक्त अनेक जण होते आणि आता देखील अजून काही मंडळी आमची येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार आता पुन्हा काही लोक इथे आलेली आहेत आणि गोवर्धन देशमुख आपण पाहतोय काही लोक आलेली आहेत. आपण बघतोय की इकडे एक मिनिट समितीचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांना बोलायचं. त्यांना बोला हा एक मिनिट तिकडे सामने सरांकडे एक मिनिट काय बोलता? आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही पोलिसांना फक्त निवेदन द्यायला आलेलो आहे इथे की जैन धर्मियांनी एक मिनिट थांबा. ज्या दिवशी जैन धर्मियांनी इथे मोर्चा काढला, सूर्य घेऊन ताडपत्र्या फाडल्या, त्या दिवशी पोलिसांनी त्यांना अडवले नाही. मराठीची मोर्चाच्या वेळेला सुद्धा पोलिसांनी हेच केले. मराठी माणसांची प्रचंड गळचेपी इथे सुरू आहे. हे प्रकार इथे थांबायला पाहिजेत. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करून जर जैन धर्मीय इथे रस्त्यावर उतरत असतील, ताडपत्री फाडत असतील, तर त्यांना का अडवत नाहीत? प्रत्येक वेळी मराठी माणसाची गळचेपी का केली जाते? योगेश प्रभाकर मोहन, मराठी एकीकरण समिती. आपण पाहतोय मराठी एकीकरण समितीच्या वतीनं जे कोणी प्रसार माध्यमांशी संवाद साधण्याकरता येत आहेत त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. पोलिसांकडून थेट धरपकड केली जाते. जैन समाजाच्या आंदोलनावर काय कारवाई केली असा सवाल मराठी एकीकरण समितीनं विचारलेला आहे. ही धरपकड होत असतानाच आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होताना सुद्धा दिसतीये. तर आता आपण पाहतोय पोलिसांकडून आंदोलकांची ही धरपकड. मराठी एकीकरण समिती आक्रमक होताना दिसतीये कबूतरखाना परिसरामध्ये. तर यावर आता प्रतिक्रिया देखील उमटतात. कुठेतरी थांबवली पाहिजे. आम्ही फक्त पोलीस उपायुक्तांना निवेदन द्यायला आलेलो आहे. इथे कुठलाही मोर्चा नाहीये, इथे कुठलाही हिंसा नाहीये, दगडफेक नाहीये, कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाहीये. उगाच पोलिसांनी कुठल्या तरी राजकारण्यांच्या दबावाखाली कुठलंही आमच्या शिलेदारांवरती कार्यकर्त्यांवरती कारवाई करू नये अशी माझी विनंती आहे. आम्ही इथे शांतपणे फक्त पोलीस उपायुक्तांना भेटायला आलेलो आहेत आणि हे आम्ही आगाऊपणे सांगितलेलं आहे की पोलीस उपायुक्तांनी आम्हाला इथे कबूतरखान्याजवळ भेटावं. हे अत्यंत चुकीचं आहे ना. आम्ही कोर्टाचं समर्थन करत आहोत. कोर्टाच्या आदेशाचा फॉलो करावं, हा आदेश मान्य करावा सगळ्यांनी, अशी आमची फक्त आग्रहाची विनंती आहे. आणि ह्याच्याकरता कुठल्याही राजकारणाने पोलिसांवरती पालिकेवरती दबाव आणू नये. आणि असा पोलिसांना दबाव टाकून असं मराठी माणसाला जर तुम्ही धरपकड करत असाल, मराठी माणसाबरोबर तुम्ही जर हिंसा करत असाल, तर मराठी माणूस आणखीन उग्र पद्धतीने हे आंदोलन करेल. आज आंदोलनाचा दिवस नाहीये, आज महामोर्चा नाहीये, आज फक्त आम्ही निवेदन देत आहोत आणि याचा निवेदनाचा तुम्ही आदर केला पाहिजे. कुठेतरी आमच्याकडून निवेदन तुम्ही स्वीकारावं. उपायुक्त कुठे आहेत? उपायुक्त समोर उभे आहेत. निवेदनाच्या मागण्या एवढ्याच आहे की हे मराठी राज्य आहे, महाराष्ट्र राज्य आहे, इथे कायदा सुव्यवस्था चालला पाहिजे, कोणी दादागिरी करू नये. आणि तुमच्याकडे तुम्ही कशा करता हे सगळं करताय? एका कबुतऱ्याकरता माणूस श्रेष्ठ आहे. आपल्या मानव जातीचा पहिला विचार करा. तुम्ही जीव द्यायचा विचार करताय, माणसावर जीव नाही का? आणि फक्त कबूतर या एकाच प्राण्यामध्ये जीव दिसतो का तुम्हाला? कबूतरखान्याच्या समोर एवढंच निवेदन का द्यायचंय? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन किंवा पालिका कार्यालयात जाऊन तुम्ही हे निवेदन का नाही देता? आणि किती कार्यकर्ते इथे यायला निघाले?
बघा आज इथे कायद्याचं बंधन आहे, त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आले ते 400च्या संख्येने आलेले आहेत. किती आहे हे मी सांगू शकत नाही. 400 असतील, 4000 असतील, 40,000 असतील, तो त्यांचा प्रत्येकाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हा याच्यामध्ये तापलेला आहे, वैतागलेला आहे. तो येणार इकडे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाहीये. पण तुम्ही आमचं निवेदन ऐकून घ्या. तुम्ही त्या जैन समुदायाच्या, तथाकथित जैन समुदायाच्या, आमच्या मराठी एकीकरण समितीच्या कुठल्याही धर्माला, जातीला, संप्रदायाला विरोध नाहीये. पण तुम्ही तथाकथित जैन धर्माच्या नावाने जर अतिरेक करत असाल तर त्या अतिरेकाला आम्ही स्थानिक म्हणून विरोध करत आहोत. हा लढा जो आहे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा आहे. स्थानिकांवरती जे अतिक्रमण होत आहे, स्थानिकांच्या विरोधामध्ये जे काम तुमचं चाललेलं आहे, फक्त तुम्ही धनाढ्य आहात, बलाढ्य आहात आणि तुम्ही फक्त भांडवलशाही तुम्ही दाखवताय. आणि तुम्ही पोलीस प्रशासन विकत घेतलेलं आहे का? तुम्ही आमचे पालिका अधिकारी विकत घेतलेले आहे का? ज्यांचा वापर करून तुम्ही आमच्या विरोधामध्ये झुंडशाही लादत आहात, दडपशाही करत आहात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे आमचं निवेदन आहे. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ना. गाडीच्या टपावर जे कबूतरखाने तयार केले होते त्यावरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पण आता आसपास 100% म्हणजे गुन्हा मुंबई महानगरपालिकेकडनं नोंदवला जात नाहीये. इतर वेळेला पालिका अनेक अनधिकृत कामांसाठी अग्रेसर असते. बघा, न्यायालयाचं म्हणणं काय आहे की इथे ह्या ज्या दाटीवाटीच्या लोकसंख्येच्या भागामध्ये कबुतरांची एवढी मोठी संख्या, ज्याच्यामुळे लोक आजारी पडत आहेत, ही कुठेतरी संख्या आपल्याला नियंत्रित केली पाहिजे. याच्याकरता इथे दाणे टाकू नका अशी व्यवस्था पालिकेने केलेली आहे. असा कायदा, असा नियम आपल्या न्यायालयाने सांगितलेला की हा असा निर्णय आहे. असं असताना आजूबाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती दाणे टाकले जात आहेत आणि कुठेतरी पुन्हा ही कबुतरं एकत्र यावीत आणि या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि कबुतरांच्या पंखामुळे इथली मानव जमात कुठेतरी आजारी पडावी. हा मानव जातीच्या विरोधात केलेला एक षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे असं मराठी. तर एकंदरीतच आपण बघितलं की या पद्धतीने कार्यकर्ते जे आहेत ते हळूहळू पद्धतीने येत आहेत आणि आपण एकंदरीतच हळूहळू पद्धतीने कार्यकर्ते इथे पोहोचतायत, एकत्र आलेले नाहीत. ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं आता पावलं उचलण्यास सुरुवात झालेली आहे. पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये असं गोवर्धन देशमुख म्हणतात. दादर परिसरात पोहोचलेले आहेत गोवर्धन देशमुख. कबूतरखान्यापासून काही अंतरावर दूर आहेत भाग्यश्री, पण याच ठिकाणी तगडा बंदोबस्त असताना आता पोलिसांनी गोवर्धन देशमुख यांना देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आता मिळते आहे. काही आपण आपल्यापर्यंतचे आउटपुट पोहोचत आहेत त्यानुसार पोलिसांनी आणीबाणीचा काळ आणू नये अशी प्रतिक्रिया गोवर्धन देशमुख यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आपण पाहतोय आपल्या प्रतिनिधी या सगळ्याचा फॉलोअप घेण्याकरता धडपडत असल्याची ही दृश्य, ही सगळी या सगळ्यांची बित्तम बातमी आपण लोकशाही मराठीवर पाहतोय आणि ही गोवर्धन देशमुख यांची ही दृश्य लोकशाही मराठीवर. या ठिकाणी गोवर्धन देशमुख सुरू आहे. एकंदरीतच गोवर्धन देशमुख असतील किंवा त्यांचे काही कार्यकर्ते असतील, त्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे. काही कार्यकर्ते मगाशी देखील पोलीस घेऊन गेले आणि आता देखील काही कार्यकर्ते पोलीस घेऊन जाताना पाहायला मिळतात. आपण बघतोय की एकंदरीत कशा पद्धतीने इथे सकाळपासून छावणीचं रूप आलेलं पाहायला मिळतं या सगळ्याला. आणि आता एकंदरीत जर बघितलं आपण तर पोलीस स्वतः यावर कारवाई करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.